त्याचं कारण असं आहे की या बीड जिल्ह्याचा आमदार आदरणीय खासदार आदरणीय शरदचंद्र पवार साहेबाला कुणी दिला तर एकट्या संदीप भैयाच्या मतदारसंघाने दिला असं म्हणणार आम्ही कार्यकर्ता आहे. ती पूर्ण ताकद संदीप भैयाची आहे. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाग या विधानसभा मतदारसंघात खूप मोठा चालला. आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी पण माझ्यासारख्या एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला आमदार करायचं काम केलं. त्याच आंदोलनाचा एक भाग आदरणीय संदीप भैयाला सुद्धा आमदार करणार म्हणजे करणार, तुम्हाला सर्वांना खात्री देऊन सांगतो. आदरणीय संदीप भैया त्रास पण झाला साहेब, जी भूमिका घेतली या भूमिकेचा त्रास आदरणीय संदीप भैयाला सुद्धा झाला. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारला एवढे मतं मिळवून दिलेस का म्हणून काही घटक पक्षातले काही समाजातले काही माणसांनी सुद्धा संदीप भैयाला तिरस्कार करायचं काम केलं. मग ज्यांनी मतं दिलेत आणि ज्यांच्या जीवावर संदीप भैयानी एवढं मोठी डेअरिंग करून मला खासदार बनवलं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.